तुम्हाला तर माहितीच आहे की प्रकाश ना कामानिमित्त महिन्यातले 15 दिवस तर बाहेरच असतो आणि आज पण त्याला जायचं होतं त्यामुळेच सकाळी लवकर उठून ही तयारी चालू होती कारण त्याला डबा द्यायचा होता. प्रवास खूप लांबचा होता त्यामुळे मग मी आधी पीठ मळून ठेवलं, तो दूध घेऊन आला होता, मग दूध गरम करायला ठेवलं आणि त्यानंतर भाजी बनवायची तयारी केली. ऍक्च्युली ना भाजी काय बनवायचा ना हा खूप मोठा प्रश्न होता कारण पातळ भाजी प्रवासात देऊ शकत नाही कारण कधी पण ती आज प्रवास करताना सांडू शकते. त्यामुळे मग घरामध्ये बटाटे होते, मग बटाट्याची सुक्की भाजी बनवायचा विचार केला. बटाटे शिजायला टाकले होते आणि इकडं कांदा, मिरची, कोथिंबीर सगळं काही मी चिरून घेतलं आणि ही सगळी तयारी करेपर्यंत बटाटे पण छान शिजले होते आणि कुकर थंड झाला होता. मग बटाटे काढून घेतले बाहेर आणि हे सगळं करता करताना माझं लक्षच नाही राहिलं की मी दूध तापायला ठेवलं होतं आणि ते सगळं उतू गेलं आणि मला गॅस साफ करायचं नाही, हे काम वाढलं माझं. त्यानंतर चहा बनवला, आम्ही दोघांनी चहा घेतला आणि बटाट्याच्या भाजीला फोडणी दिली. मी जास्त काही त्याच्यामध्ये ऍड केलं नव्हतं, फक्त मोहरीची फोडणी दिली, मिरची, थोडीशी कोथिंबीर तेलामध्ये टाकली, त्याने टेस्ट छान होते आणि त्यानंतर स्लाइस मध्ये कट केलेला कांदा टाकला. ते थोडंसं परतून घेतलं कारण मीठ टाकून परतलं होतं. कांदा छान असा मऊ होतो. त्यानंतर हळद ऍड केली आणि बटाटा ऍड केला आणि बटाटा थोडासा असं मॅश करायचा म्हणजे टेस्टला खूप छान लागतो. आणि त्यानंतर चपात्या लाटा घेतल्या आणि प्रकाश आणि त्याचा मित्र असे दोघं जण ट्रॅव्हल करणार होते, त्या दोघांसाठी डबा बनवायचा होता आणि त्यामुळे तो मला मदत करत होता चपाती भाजण्यासाठी. हे सगळं स्वयंपाक आवरल्यावर त्याचा आवरून दिला आणि तो गेला. तो जाताना काही क्लिप घेता आली नाही, मी विसरून गेले. असा होता आजचा दिवस. बाय.